शिवसेना पक्ष फोडलेला हा मतदारांना आवडलेला नाही आणि या कारणानं मतदार हे भाजप आणि या शिंदे सरकारसोबत नाही आहे. म्हणून स्थानिक आमदारच हा आमचा मुख्य प्रतिद्वंदी आहे असं आम्ही समजतो. आमचा जो उमेदवार आहे हा एक नवीन तरुण आणि नवा चेहरा म्हणून समोर आहे. पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून आमच्या उमेदवारानं याच्या अगोदर 10 वर्ष झाले काम करत आहे. या मागं 15 वर्षात या बडनेरामध्ये कुठलाच नागरिक आमदाराच्या कामगिरीवर समाधानी नाही आहे आणि संजू भाऊला साजेसं संजू भाऊच्या मनात असलेलं काम त्या करतील. येणारी 4 तारीख आहे, माघार विड्रॉल घ्यायचा दिवस आहे. आमची शिवसैनिकाची आशा आहे. नमस्कार, आपण पाहता मंडल न्यूज चॅनल. प्रेक्षकांनो, विधानसभा 2024ची रणधुमाळी सुरू झाली असून अनेक उमेदवारांनी आपल्या प्रचाराला गती देण्याचं काम सुरू केलं. त्याच अनुषंगाने ज्या ज्या पक्षातील उमेदवारांचे पदाधिकारी आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, तेही त्यांच्या उमेदवारांना निवडून देण्याच्या उद्देशाने जोमाने तयारीला लागले आहे. असेच आज आपल्यासोबत शिवसेना उभाटाचे महानगर प्रमुख पराग भाऊ गुडदे आहे. सर, काय सांगाल? सर्वप्रथम तर मंडल न्यूजमध्ये आपलं स्वागत. आपले सर्वांचे स्वागत. काय वाटते सध्या? आम्ही महाविकास आघाडीतर्फे बडनेरा विधानसभेमध्ये सुनील खराटे जे आमचे उमेदवार आहे त्यांनी नामांकन अर्ज भरलेला आहे आणि प्रचाराला सुरुवात झालेली आहे. कालच आपल्याला माहिती आहे दिवाळीचा दिवस होता आणि आज सकाळपासूनच प्रचार दिवाळीच्या दिवशी सुरूच होता, पण आज सकाळपासूनच प्रचाराला आणखी गती मिळालेली आहे आणि आमचे उमेदवार हे यांच्या भेटीगाठी सुरूच आहे आणि आमच्या पदयात्रा वॉर्ड वाईज सकाळ संध्याकाळ पदयात्रा आणि कॉर्नर्स मिटिंगा ह्या पण आजपासून सुरू होत आहे. बडनेरा मतदारसंघातील संघामध्ये तुमचा मुख्य प्रतिद्वंदी कोण आहे, काय सांगणार? स्वाभाविक असते, ज्या ठिकाणी जो आमदार असतो त्या आमदाराच्या विरोधात आपण लढत असतो आणि स्थानिक जो आमदार असतो त्यालाच हरवून आपल्याला पुढं जायचं असते. म्हणून स्थानिक आमदारच हा आमचा मुख्य प्रतिद्वंदी आहे असं आम्ही समजतो. गेल्या 15 वर्षापासून विद्यमान आमदार तिथे आमदार आहेत आणि आता शिवसेना उभाटा यांच्या वतीने संजय खराटे, सुनील भाऊ खराटे आहेत आणि तुम्ही काय पाहता या दोघांमध्ये? मतदारांमध्ये तुम्ही भेटत आहात, तेही भेटी देत आहे, तुम्हाला काय वाटते? नाही, आमदारांनी काय काम केलं काय नाही हे सर्व जनतेला माहिती आहे आणि आमचा जो उमेदवार आहे हा एक नवीन तरुण आणि नवा चेहरा म्हणून समोर आहे. पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून आमच्या उमेदवारानं याच्या अगोदर 10 वर्ष झाले काम करत आहे आणि लोकांना बदल हवा आहे आणि हा उमेदवार पर्टिक्युलर हा उद्धव साहेबांचा चेहरा असून महाविकास आघाडीचा चेहरा असून लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. विद्यमान आमदारांनी जे 15 वर्षात काम केले त्यामध्ये तुम्ही समाधानी आहात की जर तुमचा उमेदवार निवडून आला तर आणखी तुम्ही काय त्या बडनेरामध्ये विकास कार्य करण्याची इच्छा आहे? या मागं 15 वर्षात या बडनेरामध्ये कुठलाच नागरिक आमदाराच्या कामगिरीवर समाधानी नाही आहे. त्यांनी विकासात्मक कामं सोडून, रोजगार सोडून, हनुमान चालिसा, त्याला मारतो त्याला मारतो, पालकमंत्री हे असेच प्रकार जास्त केलेले आहे आणि आमचा उमेदवार निवडून तर 100% येणं. निवडून आला तर पहिले तर या मतदारसंघातल्या तरुणांना त्यांच्या हाताला काम मिळेल, इथल्या बंद पडलेल्या सुधारणा सुरू होईल याच्यावर सगळ्यात पहिले भर राहील. या मतदारसंघातल्या आमदारांनी लोकांचे शिलाई मशीनसारखे जे स्वयंरोजगार होते ते पाडले. आम्ही महिलांना रोजगार देण्यावर जास्त भर देऊ आणि या मतदारसंघात विकासाची गती एकदम थांबलेली आहे, त्या गतीला चालना देण्याचं काम आमचा उमेदवार सर्वप्रथम करेल. सुनील भाऊ खराटे यांना जेव्हा उभाटाची तिकीट डिक्लेअर झाली, सुनील भाऊची तयारी आहे काय तितकी 5 वर्षापासून? कारण की आपण असं ऐकलं होतं का बडनेरा विधानसभा क्षेत्रात प्रीतीताई बंड यांना उमेदवारी मिळणार आहे किंवा तेही तयारीला लागल्या होत्या. ऐन वेळेवर समजा यांचं नाव घोषित झालं तर तितकी तयारी त्यांची आहे काय? पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून ते 10 वर्ष झाले काम करत आहे. त्यांचा पक्ष संघटनेच्या माध्यमातून शिवसैनिकांशी 10 वर्षापासून संपर्क आहे आणि
तेही जवळपास 10 वर्ष झाले पक्षाला उमेदवारी मागत आहे आणि यावेळेस त्यांना उमेदवारी मिळाली तर त्याच्यात काही म्हणजे असं आश्चर्यचकित काही वाटण्यासारखं आहे नाही. आणखी मतदारांना तुम्ही मेसेज काय देणार? मतदारांना फक्त एवढाच मेसेज देणार आहे, महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहा. नवीन माणसाची, स्वच्छ चरित्र असणाऱ्या माणसाची च्या पाठीशी उभे राहा आणि या बडनेरा मतदारसंघाचा विकास करून घ्या. एवढंच मतदारांना मी विनंती करेल. आता तुमच्या प्रचाराला सुरुवात झाली, मतदारांच्या भेटीगाठी तुम्ही घेता, काय वाटते तुम्हाला त्यांचा मतदारांचा उत्साह पाहून तुमच्या प्रती? मतदारांना काय करायचं आहे मतदारांनी ठरवलेलं असते. तर एक अंदाज तुमचा? मतदार भाजपच्या शासनाला कंटाळलेला आहे. मतदारांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी आणि उद्धव साहेबांशी झालेली गद्दारी आवडलेली नाही. शिवसेना पक्ष फोडलेला हा मतदारांना आवडलेला नाही आणि या कारणानं मतदार हे भाजप आणि या शिंदे सरकारसोबत नाही आहे आणि त्याचा पर्याय म्हणून मतदार हा महाविकासकडे आघाडीकडे जाईल आणि महाविकास आघाडीला आशीर्वाद देईल याची 100% खात्री आहे. उद्धव साहेबांची प्रतिक्रिया काय? तुम्ही मगाशी बोलता बोलता सांगितले होते त्यांची सभा आहे असं सांगा. उद्धव साहेबांची प्रतिक्रिया उद्धव साहेब जाहीर सभेत मांडतील. येणाऱ्या 7 तारखेला सायंकाळी 5 वाजता बडनेरा नवी वस्ती आठवडी बाजार या मैदानावर त्यांची जाहीर सभा आहे. त्या सभेत ते त्यांची भूमिका त्यांच्या यांनी मांडतीलच. बडनेरा विधानसभा मतदारसंघात एकीकडे विद्यमान आमदार रविभाऊ राणा आहे, दुसरीकडे तुषारभाऊ भारती आहे आणि तिसरीकडे नितीन कदम आणि प्रीतीताई बंड. या चौघांमधून तुम्हाला सुनील भाऊ खराटे हे कसे मतदारांच्या मनात सहजतेनं पोचतील याबद्दल काय सांगा? कारण की प्रत्येकाचा वोट बँक आपल्या आपल्या पद्धतीनं आहेच. नाही, याच्यात एक नवीन चेहरा आहे सुनील भाऊ खराटे. उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्यांना मशाल हातात देऊन आशीर्वाद दिलेले आहे. महाविकास आघाडी 100% भक्कमपणे त्यांच्यासोबत आहे आणि विद्यमान आमदारांना जनता कंटाळलेली आहे आणि भाजप आणि या शिंदे सरकारच्या विरोधात जनता आहे. त्यांना ह्या कोणत्याच गोष्टी आवडलेल्या नाही आणि बाकीच्या याच्यातही जनतेला काही रस नाही आहे. जनतेला एक नवीन चेहरा आणि कधी टेस्ट न केलेला चेहरा आहे, कधी जनतेला हे केलेला चेहरा नाही आहे, म्हणून नवीन चेहरा म्हणून जनता नक्की आशीर्वाद देईल असं खात्री आहे. बरं, आता एक वेगळा प्रश्न. प्रीतीताई बंड ह्या कामाला लागल्या होत्या आणि वेळेवर त्यांना तिकीट मिळालं नाही. त्यानंतर आपल्या उभाटामधील काही कार्यकर्त्यांनी त्यांना समजावण्याचा किंवा अपक्ष फॉर्म भरू नका किंवा असा प्रयत्न केला. शिवसैनिक हा मुळातच 5 वर्ष काम करत असतो. बरोबर. तो काही निवडणुकीकडे डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही. प्रीतीताई बंड ह्या आमच्यासाठी आदरणीय आहेत. स्वर्गवासी संजूभाऊ बंड हे जमिनीवर जुडलेले एक साधारण शिवसैनिक होते. ते आमदार झाले आणि आज त्यांना लोकनेते म्हणून ओळखतात. आणि संजूभाऊ बंड आणि निष्ठा हे एक समीकरण होतं. राजकीय जीवनात ते आमदार जरी झाले पण त्यांचं जीवन हे संघर्षापेक्षा कमी नव्हतं. त्यांच्या जीवनातही अनेक चढ उतार आले, परंतु संजूभाऊ बंड यांनी ठाकरे परिवाराचा आणि शिवसेनेचा भगवा कधी हात सोडला नाही. त्यांनी काही काळ थांबले, काही काळ त्यांनी संयमाची भूमिका घेतली, शांततेची भूमिका घेतली, पण ठाकरे परिवारावरची निष्ठा त्यांनी कधी सोडली नाही. ठाकरे परिवाराचा शिवसेनेचा आदेश हा संजूभाऊ बंड यांच्यासाठी शिरसावंद होता आणि तोच वसा आणि वारसा आमच्या भगिनी प्रीतीताई बंड ह्यासुद्धा पाडतील आणि संजूभाऊला साजेसं संजूभाऊच्या मनात असलेलं काम त्या करतील. येणारी 4 तारीख आहे, माघार विड्रॉल घ्यायचा दिवस आहे. आमची शिवसैनिकाची आशा आहे. आमच्या शिवसैनिकांनी आपापल्या पद्धतीने त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, विनंत्या केल्या. येणाऱ्या 2 दिवसात आम्ही त्यांना अजून विनंत्या करू, त्यांचे पाय पकडू आणि त्यांना सांगू, अजून विनंती करण्याचा प्रयत्न करू. आणि आमची आशा आहे की संजूभाऊंनी जो वसा, संजूभाऊंनी जे निष्ठा पक्षावर दाखवली त्याच निष्ठेवर
प्रीतीताई बंडसुद्धा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवतील एवढं आमचा विश्वास आहे. तुषार भारतीय यांचाही एक वोट बँक बडनेरा मतदारसंघात 15 वर्षापासून राहिलेला आहे. त्यांच्याबद्दल काय सांगणार तुम्ही? म्हणजे तुमच्या सीटला उमेदवार काय परिणाम होऊ शकते त्यांचा? तुषार भाऊ भारतीय ज्या मतदारसंघात उभे आहेत त्या मतदारसंघात आमदाराच्या दहीहंडीला त्यांचेच नेते देवेंद्र फडणवीस साहेब येतात. त्यांचे बंधू भाजपचे आमदार आहेत आणि ते पण स्वतः भाजपचे आहे. भाजपची आणि या आमदारांची युती आहे. या आमदारांच्या पत्नी भाजपच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढल्या आहे. आता त्यांचं सगळं घरातलं भांडण आहे. त्यांनी त्यांचं निपटावं आणि त्यांनी त्यांचंच बघावं. आमच्या सीटला त्यांचा काही फरक पडणार नाही आणि आम्ही त्या गोष्टीला जास्त महत्त्वही देत नाही. प्रीतीताई बंडचा विषय निघाला होता तर आणखी एक लक्षात आलं का प्रीतीताई बंडचं असं म्हणणं आहे की मातोश्रीचा बदला घेण्यासाठी त्या अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत आणि त्यांचं असंही म्हणणं होतं का अजूनही त्यांना पक्षप्रमुख उद्धव साहेबांवर विश्वास आहे. सर्व शिवसैनिकांनाच उद्धव साहेबांवर विश्वास आहे आम्ही सांगितल्याप्रमाणे. आणि राहिला मातोश्रीचा बदला तर मातोश्री पक्षाचं चिन्ह मशाल आहे. मागच्या वेळेस प्रीतीताई बंड यांना पक्षाने उमेदवारी दिली होती. यावेळेस पक्षाने मशाल चिन्हाची उमेदवारी ही सुनील भाऊ खराटे यांच्याकडे दिलेली आहे. तर सुनील भाऊ खराटे प्रीतीताई बंड यांच्या सहयोगाने का होईना त्यांनी सहयोग जर केला तर सुनील भाऊ खराटे ही मातोश्रीचा बदला घेण्यासाठी सक्षम आहे. बडनेरा मतदारसंघामध्ये अनेक उमेदवार इच्छुक होते ज्यामध्ये आपले अनंत गुळे आहे, धाने पाटील आहे, सुनील धर्माळे आहे, प्रीती बंड आहे, सुनील खराटे साहेब होते आणि त्यामध्ये तुम्हीही होते. मग तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही तर मग तुम्ही नाराज नाही झाले काय? उमेदवारी नाही तुम्ही मागणी केली ना कारण की तुम्ही प्रत्येकाची इच्छा असते का बा यावेळेस मलाही काही मिळावं. नाही आपण उमेदवारी मागणं हा प्रत्येक शिवसैनिकाचा अधिकार आहे. मी स्वतः एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे. माझीसुद्धा या विधानसभेत निवडणूक लढायची इच्छा होती. या मतदारसंघात निवडणूक लढायची इच्छा होती. पण आपली इच्छा असून चालत नाही. पक्षप्रमुख जो आदेश घेत असतात. शिवसेना एक शिस्तीचा पक्ष आहे आणि शिवसेनेत पक्षप्रमुखांनी आदेश घेतला तर त्याच्यात विचारणा करायची नसते. पक्षाने आदेश दिला ना तर मग तो विषय संपला. शिवसेनेने पक्षप्रमुखांनी आपली जरी इच्छा असली पण पक्षप्रमुखांनी सांगितलं की मी हा उमेदवार दिला आहे तर त्या उमेदवाराचं इमाने इतबारे काम करणं हे शिवसैनिकाचं काम असते. तेच काम आम्ही करतो आहे. आणखी एक प्रश्न मंडल न्यूजच्या माध्यमातून नाराज उमेदवारांसाठी काय सांगणार? उमेदवारांसाठी ज्यांनी तिकीटची मागणी केली त्यांना नाही मिळालं त्यासाठी तुमच्याकडून काय संदेश? कारण त्यामध्ये तुम्ही या. नाही मी तर स्वतः सांगितलं की मी स्वतः एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे. उद्धव साहेबांच्या आदेशावर चालणारा शिवसैनिक आहे. मी माझं स्वतःचं सांगू शकतो. बाकी ज्यांनी उमेदवारी मागितली त्यांना सल्ला देण्या इतपत मी मोठा नाही. प्रत्येकजण हे वरिष्ठ आहेत. त्यांना त्यांचं सगळं समजतं. त्यांना सल्ला देण्या इतपत मी मोठा नाही. मी एक सामान्य शिवसैनिक आहे. तर प्रेक्षकांनो हे होते आपल्यासोबत शिवसेना उबाठा महानगर प्रमुख परागभाऊ गुडदे. सर आणखी काय मेसेज देऊ शकता मंडल न्यूजच्या माध्यमातून बडनेरा मतदारसंघातील जनतेला? मी बडनेरा मतदारसंघातील जनतेला विनंती करेल की येणाऱ्या 7 तारखेला शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे नवी वस्ती 7 तारीख नवी वस्ती बडनेरा आठवडी बाजार या ठिकाणी येणार आहे. तरी सर्व बडनेरा मतदारसंघातील नागरिकांनी शिवसैनिकांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी वाजत गाजत गुलाल उधळत बडनेरा नवी वस्तीत आठवडी बाजार येथे पोहोचायचं आहे 7 तारखेला. आणि येणाऱ्या 20 तारखेला उद्धव साहेबा शिवसैनिकांना विनंती करान
की उद्धव साहेबांचा ज्या या आमदारांनी अपमान केला त्याचा बदला आपल्याला मशाल चिन्हासमोर बटन दाबून घ्यायचा आहे. तर प्रेक्षकांनो, हे होते आपल्यासोबत शिवसेना उभाटाचे महानगर प्रमुख परागभाऊ गुर्दे. त्यांनी अनेक अनेक प्रश्नावर बिनधास्तपणे उत्तरे दिले. सर, आमच्या मंडल न्यूजला तुम्ही वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आपले सुद्धा आभार.